आम्ही फायनली पोहोचलेलो आहे सर्व. सगळ्यांच्या जीवामध्ये जीव आलेला आहे घरामध्ये घुसून. आणि एवढा चांगला मीच पाठवला. हॅलो आय होप सर्व मजेत असणार. मिराल म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. भरपूर दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे कारण मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये थोडा कॉन्सन्ट्रेट करत होतो फनी व्हिडिओ बनवण्यामध्ये, म्हणून आम्ही लॉंग व्हिडिओ बनवत नव्हतो. तर आज आम्ही चाललो आहे. थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे. तर बरोबर आम्ही तिथेच चाललो आहे. तर भरपूर दिवसानंतर आपण प्लॅन झालेला आहे. मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो आणि आता परत ह्या महिन्यामध्ये चाललो. तर बघूया कसं काय होतं. तर मी पण इथं रेडी आहे, मी पण इथं रेडी आहे, बाकीचे सर्व येणार आहे. तर थोडाच टायमाने निघू. तयारी पण झालेली आहे. तीन बॅग भरलेल्या आहेत. इसवर ही पण रेडी आहे इकडं आणि आपल्या बॅगीवर सर्व भरलेल्या आहेत सामान. खाऊ घेतलं आहे खाऊ. तर थोड्याच टायमानंतर निघूया आपण. तर बघूया कसा काय मला जसा जमेल तसा मी काढण्याचा प्रयत्न करीन. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर माहितीच मला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं. तर चला भेटूया पुढे. तू किती रुपयाचा आणला सामान? 250 रुपये. तू कितीचा आणला? तू का आणलाय? असली आहे ना का प्लास्टिकवाला? तुम्ही काय आणलाय? मी चकले आणले. पैसे दे मग. पैसे देतो आम्ही. हवा नको काय मारायला. हा लाडकी बहिणीच आहे ना हे. भेटली काय भेटली? कलिंगड वाले कलिंगड या चम्मच. तर आम्ही पोचलो आता बदलापूर स्टेशनला. कसा वाटला मम्मी बदलापूर पर्यंत पोचायला? कसा वाटला तुला? हा तिकडेच आहे. ट्रेनचा सफर कसा वाटला? असं वाटलं ना गावाला चाललोय. हा इकडनं थांब त्यांना तर येऊ दे आता. तर आता आम्ही पोचलोय बदलापूर स्टेशनला. इकडनं जायचं आहे आम्हाला आता कर्जतला परत. तर पुढे आहेत अर्धा तासाची अजून ट्रेन आहे लागणार आहे. तर नंतर पुढे जाऊ. पुढे पण कंटिन्यू करा. तर आम्ही फायनली आता पोचलेलो आहे इकडं. 6 तासाचा रस्ता, 6 तासाचा प्रवास करून आम्ही आता आवी फार्म हाऊसला पोचलेलो आहे. आधी हा बघा इथं यो बघ पहिला स्टार्टिंग केलाय. यो बघा आमचा पूल आहे. एकदा पण ना म्हटला बोलताय. तो आपला हा रूम आहे. पहिला फ्रेश होतो, भरपूर थकलेलो आहे. तर नंतर पुन्हा भेटूया. पहिला रूम बघूया आपण. लय भारी लय आम्ही फायनली पोचलेलो आहे सर्व. सगळ्यांच्या जीवामध्ये जीव आलेला आहे घरामध्ये घुसून. आणि एकदम आणि रूम एकदम चिल्ड आहे ना, त्याच्यामध्ये अजून मजा आहे. हे बघा चला. तर आता आमचा सर्वांचा नाश्ता झालेला आहे. तर इथं थोडासा हिसाब चालू आहे यांचा. तर मी तसं तुम्हाला रूम टूर करतो. तर हा आमचा रूम आहे आणि रूममध्ये गेलात
इथे बघू शकता हा एक रूम आहे, तिथे डबल बेड आहे आणि आतमध्ये पण एक रूम आहे, त्याच्यामध्ये डबल बेड आणि हा एक फोल्डिंगचा सोफा आहे. ह्याला पण फोल्ड करून आरामात त्याच्यामध्ये 3 जण झोपू शकतात. म्हणजे इथे 2, इथे 3, इथे 2, आरामात इथे 7 जण झोपू शकतात. रूम बघू मोठासा रूम आहे आणि ह्याच्यात हा टॉयलेट बाथरूम, इथे आरसा आहे आणि नाश्ता तर छान होता. ॲक्च्युली आम्ही लेट आलो म्हणून आम्हाला भरपूर नाश्ता नाही भेटला, कारण पोहे पण होते आणि पास्ता पण होता. पण आमच्या नशिबामध्ये भेल, कॉफी, चाय आणि कांदा पोहे, सॉरी कांद्याची भजी एवढाच राहिला होता. हां, तर खाऊन आम्हाला बरा वाटला. तर ठीक आहे, पर पर्सन 1900 ठीक आहे, काय वाईट नाही. हां, ही बघा जाऊ. हां, अशा प्रकारचा आमचा रूम आहे. आता तुम्हाला वरचा रूम दाखवतो. वरती पण रूम आहे, 2 आहेत, 1+1 आहे. तर तुम्हाला खालचा दाखवला ना, तर आता वरती जाऊया. तर माझ्या पाठी प्रणिता पण आहे, ती पण थोडीशी मला मदत करेल रूम दाखवण्यासाठी. तर जाऊया वरती. तर बघू शकता हा वरचा रूम आहे. तर प्रणिता जा आतमध्ये आणि दाखव जरा. दरवाजा बंद करतो आणि दाखव. हां, तर या असा. हां, तर हा बघा आमचा रूम, एक वरचा रूम. ह्याच्यामध्ये पण डबल बेड आहे. इथे सेम आहे तसाच, काय बोलतात त्याला, सोफा कम बेड. इथे पण एक आहे आणि इथे पण एक आहे. म्हणजे इथे आरामात 2, 4, 7, 8, 9, 10 माणसं आरामात झोपू शकतात. इथे पण आपण रूम भरपूर मोठा आहे. इथे 2 बाथरूम आहेत. इथे एक बाथरूम आहे, बंद आहे, खुल्ला नाही, माहिती नाही. आणि हा एक आहे, इथे एक वॉशरूम आहे, इथे एक वॉशरूम आहे. म्हणजे काय प्रश्नच नाही. भरपूर मोठा रूम आहे आणि TV सुद्धा आहे आणि AC ऑनच असते. पाहिजे तेवढा आपण वापरू शकतो AC. आणि एंटरटेनमेंटसाठी TV पण आहे. बघूया नंतर चालू आहे की नाही. शेवट आता बंद आहे. तर तुम्हाला थोडासा बाहेरचा पण नाही. हो, डायनिंग टेबल. माझी टुरिस्ट आहे, गाईड करते. अच्छा, हां, म्हणजे हा डायनिंग एरिया आहे. इकडे आपण नाश्ता वगैरे या नाश्ता करू शकतो, डिनर करू शकतो, या काय ड्रिंक असेल ते सर्व इथे करू शकतो. तर बाहेरचा पण व्ह्यू एक नंबर आहे. बघू शकता तिकडे, हा बघा इथे पूल आहे, तिथे एन्जॉय करतात लोक. आपण थोड्या टायमानंतर जाऊ. तर असा हा एरिया आहे, बॅक साईडचा एरिया या. आणि प्रॉपर्टी ना भरपूर मोठी आहे. प्रॉपर्टी पूर्ण आंब्याचे बाग आणि नारळाचे झाडं आहेत. भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला उद्या पण दाखवीन. आता जेवढा होतोय तेवढा मी दाखवतो तुम्हाला. उद्या अजून कंटिन्यू करू. तर हा बघा खालती इथे मीटिंग चालू आहे. हाय करा, हाय. आणि तिकडे पूल आहे, हा बघा. वावा बघा पाण्यात पोहतोय. असा पूल एरिया आहे, भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे. तर बघू, फक्त एवढाच की ट्रॅव्हलिंग करायला भरपूर थकायला झाला, बाकी काय नाही. आता पूलमध्ये गेल्यानंतर रिलॅक्स होऊ आपण पूर्ण. मी इथेच आहे, मी कुठे जात नाही. उद्याच जाणार आहे मी. तो हा बघा झुला झुलतय, झुल्या चाईल. अरे ही बघ कपडे धुवायला लागली. नाही आली तर कपडे धुवायला लागली इथं. हा बघा इथे पार्क सुद्धा आहे, म्हणजे गार्डन आहे. आरामात इथे पण खेळू शकतो, असं काही नाही. फॅमिली फंक्शन या फॅमिली काही खेळू शकतो इथं. झुले पण आहेत, स्लाईड्स वगैरे आहेत. आणि इथे पण पार्क आहे. तर भरपूर मोठा असा प्रॉपर्टी आहे. आणि आम्हाला चांगला नशीब आहे की आम्हाला रूम बरोबर प्रायव्हेट पूल भेटलेला आहे. आणि बाकीच्या ठिकाणी पण आहेत, बट मोस्टली कमीच आहेत प्रायव्हेट पूल. तर आमचा नशीब चांगला होता म्हणून आम्हाला प्रायव्हेट पूल भेटला. आणि बाकीच्या ठिकाणी कॉमन पूल आहे, म्हणजे तिथे सर्वजण एकत्र पोहतात. चला
तर बघूया, तुम्ही असंच कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. मी पण आता एन्जॉय करतो, थोडा कपडे चेंज करतो आणि पाण्यात जातो. तुम्ही कंटिन्यू करा. डीजे तिकडं मग चला तर आता चाललोय आता मी जेवायला. बाकीचे सर्व बसलेत तिकडं, आम्ही चाललोय जेवायला. आमची महिला मंडळी प्लस आम्ही. बघूया जेवायला काय काय आहे. हो येतो. चला चला लवकर. ए बैलगाडीवर कोण लटकते बैलासारखा? बैलगाडी आहे तर हा बघ, ट्राय तर कर. बघ ही चाललंय बघ बैलगाडीवर. येपर्यंत तुला जायचंय. ही बघ बैलगाडी आहे, मस्त फोटो येईल. भारी येते, भारी व्ह्यू मस्त येत आहे. जा जा जा. बैलगाडी आहे बैलगाडी. ए नाही नाही पलटणार ना, बांधलाय तिकडं. अगा हे बघ, तुझा नशीब एवढा चांगला आहे ना. हा बघ तुझा नशीब एवढा चांगला. मीच पाठवला. आत्ता कार्ड झाला असता चांगलाच, डायरेक्ट बोचा वापरली असती. मला 50,000 रुपये राहुल दिले. इन्शुरन्स पास झाला असता. चला आता जाऊया आता जेवायला. तर आता डीजे नाईट, डीजे चालू आहे. ते डीजे बघू शकतात, सर्व नाचतात. तुम्ही साईडला नाचता इकडं, तुम्ही एक साईडला नाचता ना. जा आता तिकडं, माझ्या पाठी काय येतं.
ए जा ना. नाही भाकऱ्या घेत आहे, सुका चिकन आहे, मला चिकन आहे, सॅलेड आहे इथं आणि इथे पनीर मटर आहे. प्लेन राईस पण होता पण मी पुलाव घेतलाय आणि मंचुरियन आहे. तर एवढा सर्व भरून घेतलाय मी. तर बाकी सर्व आपली पब्लिक इथं बसलेली आहे. अर्धी तिकडे बसलंय, अर्धी इकडे बसलंय आणि अर्धे अजून पियायला बसले. तर आम्ही पहिला जेवून घेतो पुन्हा. गुड मॉर्निंग दोस्तो. आजचा आपला दुसरा दिवस आहे, इथेच चालू आहे ना. बाकी सर्व आहेत आतमध्ये. विचार केला थोडा शूट करून घेऊ, कारण रात्रभर आम्ही झोपलोय नाही. आम्ही होतो 18 जण, त्यातले फक्त 4 जण झोपलेत, बाकी सर्व रात्रभर जागे आहेत. रात्रभर जागे आहेत सर्व, जागून काढले, बसून काढलेले. तर आपला हा पूल आहे, बघू शकता. काल रात्री दिसला नसेल तुम्हाला नीट. तर हा पूल आहे आणि हा आपला रूम आहे. तर रूमच्या बाहेरच आपल्याला प्रायव्हेट पूल दिलेला आहे, तो सर्वात बेस्ट आहे. तर बाकी अजून भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आता फ्रेश होतो पहिला आणि नाश्ता करून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते. इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. हा बघा एरिया आहे. प्रॉपर्टी पण तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रॉपर काय काय आहेत ते. आणि फणस बघा इथे किती मोठं मोठं लागलं. हे बघा फणस, बघा फणस. फणस इथे आहेत, प्लस तिथे पण आहेत. अजून भरपूर आंब्याची झाडं आहेत. आंब्याची झाडं आहेत पण त्याच्यावर ते आंबे सर्व काढलेले आहेत. आता राहिलेत फक्त फणस. तर बघूया. तर फ्रेश होतो पहिला, ब्रश वगैरे करतो. नाश्ता चालू झाला ना तर नाश्ता करून घेतो. त्याच्यानंतर बाकीचे ॲक्टिव्हिटीज आहेत ते करणार. तुम्ही ही व्हिडिओ तिथपर्यंत बघितली असेल तर पुढे पण कंटिन्यू करा. आजचा दिवस कसं जाईल ते पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आय होप तुम्हाला आवडेल. आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला बघूया कसं काय होते. मी कंटिन्यू करा. गाईज बघू शकता ही नदी खाडी काहीतरी आहे, त्याच्यामध्ये बोटिंग आहे. चालू आहे की नाही माहिती नाही, जस्ट बघतो खालती जाऊन. असं वाटतं मी गावाला आलो. नदीचा फील. अरे ब्रिज पण आहे इकडे. तो तिकडे एक ब्रिज आहे आणि ही नदी आहे. नदी आहे काय डबका आहे खाडी आहे माहिती नाही, पण एक बोट आहे. चालू आहे की नाही माहिती नाही. बाकी ॲक्टिव्हिटीज करायला भेटेल की नाही भेटेल माहिती नाही, बट असं आहे थोडासा काहीतरी इथे सीन. नदीतच हो तिथे ब्रिज आहे. बघूया चालू असेल तर करू बोटिंग, पण नसेल तर काय सांगता नाही येत. बट हाय असं. सर्वात पहिला नाश्ता करायचा, पण नाश्ता पण अजून चालू नाही झाला. 15-20 मिनटं लागणार नाश्ता चालू व्हायला. तोपर्यंत बोलू पाठी जाऊन फिरून येऊया, बघूया काय आहे ते. मासे आहेत बारीक बारीक, गप्प्या आहेत सगळ्या गप्प्या. मासे आहेत बारीक बारीक. तर बघूया आता. टाटांचा तर आवाज येतोय. पण रात्रभर जागलोय ना, भूक अशी लागली ना पोटामध्ये, कावलं वरटतात. काहीतरी खाल्ल्याचं काहीच नाही व्हायचं. खाल्ल्याच्या नंतर डायरेक्ट पूलमध्ये भेटूया आपण. चला तर आता जाऊया. ओपनिंग झालेली आहे पाण्यामध्ये. भरपूर टाइम आहे. हे पाणी नको उडव. भरपूर टाइम आहे. गेलेत नाश्ता करायला आणि आपल्याला आता टाइमच टाइम. त्यांच्यानंतर त्या लोक पण येतील. हा आम्ही एन्जॉय करून घेतो.
बापरे बोलली चॅलेंज चालू आहे डुबकी चॅलेंज तो सर्वात जास्त लांब निघेल तो जिंकला 1 2 3 बाहेर फुल एन्जॉय चला तर आपण थोडासा बघूया यांची प्रॉपर्टी कशी आहे इथे बघा इथे बदक आहेत कबूतर आहेत वाव कबूतर बघा किती भारी आहेत पण आतमध्ये जाऊन नाही देत रे फवारा कुठे गेला कबूतर बघा एक नंबर कबूतर आहे साईज बघा कबुतरांची किती मोठी मोठी आहे हे बघा एक नंबर कबूतर आहेत सर्व बहुतेक वाईटच आहेत आणि एक नंबर तो बघा कसला आहे चॉकलेटी दिसते काय तुम्हाला माहिती नाही पण फुल चॉकलेटी आहे आणि कबुतरांना काय खायला बघ तांदूळ भात दिलाय खायला मोठी साईज आहे रे यांची आणि इथे काय अरे हे फ्लायरवाले आहे हे जे आहेत ना पायावर केस सर्वात जास्त उडणारे आहेत ना ते वाले आहेत ते कबूतर हा सर्वात वरती जातात ते हा हाय फ्लायर आहेत ही बघा दिसते की नाही माहिती नाही बघ समोर हा बघा हाय फ्लायर आणि हा बघा इथं हा काय जोक होता मेल असेल तो अंडा दिलाय त्याला पण आता क्लिक झाला मेल असेल पण अंडा दिलाय बघ इथं कबूतर आहेत आणि पान कोंबड्या आहेत ते लोक बोलतात कोणतरी आलंय आपल्या घरामध्ये तो भाऊ एक तो वरती आहे चला तर बघूया अजून काय काय आपल्याला बघायला भेटतोय ते जे बघायला भेटेल ते तुम्हाला दाखवीन हा पंख बघा किती मोठा आहे पंख बघा बघा पंख बघूया अजून काय काय बघायला भेटतंय ते शीत पडायला तो बेकार आहे काय भेटला काजू घर आहे चला पुढे हा लाइटिंग रात्री बघत होते रात्री काजूच शोधत होते तर आज सकाळी काजू भेटले मामाला चला हा बोंडूक खाऊ शकतोय लाईट पण करतात मग लाईट लाइटिंगचं झाड आहे नुसतं बोलतो चला आपल्याला काजू पण भेटले अगं काजू आहे ग मग मामाच्या हातात काय दोन दोन ते पण ह्यांचा काय चालू आहे ते पहिला बघूया जरासा त्यांची इथं फोटोशूट चालू आहे आता एक कुठली फोटोशूट चालू आहे माहिती नाही काहीतरी हे लोक प्लॅनिंग करतात भाई काय प्लॅनिंग ही सांग जरा काय प्लॅनिंग काय ते तर सांग हा कशाबद्दल पण प्री वेडिंग आता लग्नामध्ये टाइम नाही भेटली म्हणून आता प्री वेडिंग करते सेकंड बेबीची प्री वेडिंग शूट काय मॅटर्निटी शूट काहीतरी व्हिडिओ काढते सिनेमॅटिक काढायला लागेल त्यासाठी स्टार्टिंग चल बघू इकडे सेंटरला आहे तू इथं मॅटर्निटी फोटोशूट हा पहिला हिचा क्लोजअप घे ना घेतला हा चल BTS चालू आहे BTS
जवळ अजून अरे बीटीएस चालू आहे. जवळ या अजून हे जवळ या आता. इकडे इकडे इकडं बाजू नको चालू नाही केलं. बघू नको आता एक तू नको बघू माझ्या आमची ना एक खासियत आहे, आम्ही जिथे जातो ना तिथे आम्ही काय ना काय कांड करतो. आता दुसऱ्यांच्या वाडीमध्ये जाऊन आम्ही आंबे ढापायचं काम करतो. हा बघा याला पाठवलाय तो बघ तो. हा बघ पुढं ते बघ ते पुढं 2 आहेत बघ. पुढं 2 आहेत. पटकन जा. आवाज नको करू, धावरवू नको. हा घे ते झाले ना. 4 आंबं भेटतात 4. या पटकन या बाहेर ये. साय नील पहिला बाहेर या. अरे तो कच्चा आहे पण वगैरे कच्चा आहे तो. जा घे. हा बघा काटेनी काढायचं काम चालू आहे इथं. ते जाणार तिथं आम्ही काय ना काय करणार. हा बघ कटाकट कटाक. बस आहे बघिरा बस झाला. चल कोण बघितला ना एकाचे 2 होतील. ये नील पटकन या. अरे फेक सर्व बाहेर. फेक पटापट. हा पटापट फेक आणि या. हा त्याला बाहेर त्याला पहिला घे. पटीत ना घुस. आरामात बघ काटा बिटा लागल. चल या. चला 5-6 आंबे भेटले. आता आमचा निघायचा टाइम झालेला आहे. चेकआउटचा टाइम झाला आहे. 5 वाजता आम्ही निघणार आहोत. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, बघितले असेल तो पूर्ण. बघूया आता तयारी चालू आहे आतमध्ये रूममध्ये. ती झाली ते गाडीवाला येईल. गाडीवाला आला तर निघून जाऊ आम्ही. अजून एक तुम्हाला काहीतरी दाखवतो. हा बघा हा बघा हा आहे ना. आम्ही ना जेवायला गेलो होतो दुपारी तेव्हा ना इथे सर्व येल्लो 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 झाला होता. आता बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण घाण जमा झाले. मला अशी वाटली की त्याच्यामध्ये ना कोणीतरी उलटी केली आमच्या पाठी येऊन. पण आता उलटी नव्हती, तो क्लोरीन टाकला होता. पण त्याची क्लोरीन टाकल्याच्यामुळे पूर्ण घाण आहे ना ती वरती जमा झाली होती. आम्हाला असं वाटलं की पूर्ण उलटी केली आहे कुणीतरी. क्लोरीन होती नंतर समजलं. तर आता आमचा चेकआउटचा टाईम झालेला आहे. तर बघूया पटापट चेकआउट करतो आणि आम्ही इथनं निघतो. ठीक आहे. तर भेटूया थोड्या टायमानंतर परत. चिंगरे आलेलो पर्यंत चावी द्यायला घे. अर्चना बोलून चला बाय बाय. पैसे आम्ही निघालो इकडनं मुंबईला जायला. आमचा लास्ट डे होता. बाय. इकडं त्या लोकांनी बाय केला, तू इथं बाय करत. चावी द्यायला चाललंय. चला तर आता आपला 2 दिवसाचा संपलेला आहे. आता चाललो आम्ही घरी आपापल्या. भेटू 3 महिन्यांनी परत. हा नाही 3 वर्षांनी भेटू. बोलला की कुठं बाहेर नाही जायचा. ट्रेनचा प्रवास चालतो. ट्रेनचा प्रवास. मोदी बोललाय की ह्याच्यानी मेट्रोचा प्रवास करा, ट्रेनचा पण नाही. मग आता जिथं मेट्रो जाणार तिथेच जायचं फक्त. तिकडे जायचं. हे बघ ना राहुल. हा बघ शंकराचं मंदिर. पण आलोच नाही. तरी आलोच नाही ना. काय करणार. आलोच नाही एवढा बाहेर रिटर्न. आपण घर सोडूनच नाही निघालो बाहेर. घर सोडून बाहेरच नाही निघालो. चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.